आपल्या सर्वांच्या आयुष्याची सुरुवात होते ती आपण जन्माला आल्यानंतर घेतलेल्या पहिल्या श्वासापासून आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा शेवट देखील होणार असतो तो आपण घेतलेल्या अखेरच्या श्वासानंतर। या दोन श्वासांच्या मधलं आपलं आयुष्य एका अर्थाने या श्वासांवरतीच अवलंबून असतं आणि अर्थातच आपल्या शरीरातील फुफ्फुसाशी ते जोडलं जातं। फुफ्फुस किंवा या फुफ्फुसाशी संबंधित इतर अवयव हे एका अर्थाने आपलं आयुष्य आपण कसं जगणार आहोत हे निश्चित करत असतात। आज प्रदूषण हा प्रवलीचा शब्द बनलाय आणि या प्रदूषणामुळे जो परिणाम आपल्या फुफ्फुसांवरती होतो त्यातून एक ना अनेक आजार उद्भवतात आणि आज डायबिटीज किंवा हार्ट अटॅक हा जो एक मोठा आजारांचा आपण भाग पाहतो मोठ्या एका जनसमुदायाला ज्यांनी ग्रासलेला आहे, तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हे असं प्रदूषण किंवा या फुफ्फुसाशी संबंधित हे आजार प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम करत असतात। आणि एकीकडे हे सगळं आणि दुसरीकडे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत भारत टीबी मुक्त असेल ही केलेली घोषणा। ही घोषणा 2025 पर्यंत ची डेडलाईन याला होती, पण आज याची काय वास्तव परिस्थिती आहे? कारण भारत कुठेही टीबी मुक्त झालेला नाही। टीबीचे मोठे रुग्ण भारतामध्ये सर्वत्र अजूनही आढळत आहेत आणि दुसरीकडे या सगळ्या फुफ्फुसांच्या आजारावरती उपचार करण्यासाठी जे तज्ञ डॉक्टर असतात, ज्यांना रेस्पिरेटरी डिपार्टमेंटच्या माध्यमातून किंवा रेस्पिरेटरी डॉक्टर ज्यांना म्हणतात, फुफ्फुसांचे डॉक्टर ज्यांना म्हणतात, तर ती ज्ञानशाखा प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये असणं जे बंधनकारक होतं, तर ते बंधन तो क्लॉज हा नॅशनल मेडिकल कमिशननी काढून टाकलेला आहे। हे का घडतंय, का होतंय, याच्या पाठीमागं या मेडिकल कॉलेजची जी लॉबी आहे ती काम करते आहे का, असे एक ना अनेक प्रश्न आहेत। ज्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप साळवी सर। साळवी सरांची ओळख मोठी आहे, पल्मोकेअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनचे ते संचालक आहेत, इंडियन चेस सोसायटीचे अध्यक्ष आहेत आणि स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार भारतातले पहिला क्रमांकाचे ते फुफ्फुसांचे शास्त्रज्ञ आहेत, फुफ्फुसांचे तज्ज्ञ आहेत। इंग्लंडमधून त्यांनी प्रदूषणामुळे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो या विषयामध्ये PhD पूर्ण केली आणि त्यानंतर संशोधन क्षेत्रामध्ये ते आहेत आणि मेडिकल सायन्समध्ये जे सतत नवीन बदल होतात किंवा नवीन तंत्रज्ञान येतं ते आत्मसात करून पुढं कसं जायचं हे साळवी सरांकडे पाहून अनेक जण शिकतात। त्यामुळं नवीन जी काही टेक्नॉलॉजी आहे किंवा नवीन जे काही ज्ञान आहे तर त्या ज्ञानानी युक्त असे संदीप साळवी सर। सर, स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही एबीपी माझाशी बोलत आहात, कारण विषय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्याही नाही अगदी थेट असा संबंधित आहे। मुद्दा आपण पहिला सुरुवात करूयात की एकीकडे टीबी मुक्त भारत आणि एकीकडे ही जी ज्ञानशाखा आहे तर ती काढून घेणं। तर मुळामध्ये आज भारतामध्ये टीबीची परिस्थिती काय आहे, टीबीचे किती असे रुग्ण आपल्याला दररोज भारतामध्ये आढळत आहेत आणि मृत्यूचं प्रमाण किती आहे? टीबी हा जुना आजार असला तरी सुद्धा त्याच्यावरती आपण बऱ्यापैकी कंट्रोल आणलेला आहे। सध्याच्या स्थितीमध्ये भारतामध्ये जवळजवळ 10 लाखापेक्षा जास्त टीबीचे रुग्ण आहेत। दररोज 1400 लोक टीबीच्या आजारामुळे मरतात दररोज आणि दरवर्षी 2.5 लाख नवीन टीबीचे रुग्ण आपल्या भारतामध्ये तयार होतात। तर हे सगळं कंट्रोल करण्यासाठी भारत सरकारने काही वर्षापूर्वी नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्राम सुरू केला। बऱ्यापैकी सक्सेसफुल झाला, कारण त्यांनी टीबीचे केसेस कमी झाले, परंतु ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस ह्या कारणामुळे टीबीचं प्रमाण जेवढं कमी व्हायला पाहिजे होतं तेवढं नाही झालं। म्हणून जेव्हा भारत सरकारने टीबी मुक्त भारत 2025 साली आपण प्रतिबंध आहोत त्याच्यासाठी हे जरी जाहीर केलं होतं तरी आपण
त्या मार्गावरती अजून कुठेही नाही. म्हणून भारत सरकारने ते 10 वर्षांनी अजून पुढे ढकललं. 2035 सालापर्यंत भारत टीबी मुक्त असायला हवा. हे किती जरी बरोबर असलं, किती जरी सत्य असलं, तर त्यासाठी जे तज्ज्ञ डॉक्टर लागतात तेच जर आपण तयार करणार नसू किंवा आपण त्यांना एवढं महत्त्व देत नसू, म्हणून जे नॅशनल मेडिकल कमिशननी डिपार्टमेंट ऑफ रेस्पिरेटरी मेडिसिन हे अंडरग्रॅज्युएट डॉक्टरसाठी गरजेचं नाही असं सांगणं हा माझ्या दृष्टिकोनातून खूप मूर्खपणा आहे. कारण एकतर टीबीचं प्रमाण आपल्याला अजून कमी नाही करता आलं आणि ते फक्त हे जे रेस्पिरेटरी मेडिसिनचे जे तज्ज्ञ आहेत तेच फक्त करू शकतील. म्हणून तिकडे एक गरज आहे. दुसरी, आपल्या भारतामध्ये फुफ्फुसाचे आजार किंवा रेस्पिरेटरी एलिमेंट्स किती आहेत ह्याचा अभ्यास आम्ही काही वर्षापूर्वी देशभर केला होता. म्हणजे भारतामध्ये 880 सिटीज आणि टाउन्स ह्या ठिकाणी आम्ही जे आपले जनरल डॉक्टर्स आहेत, जनरल प्रॅक्टिशनर्स, जनरल फिजिशियन्स आणि पिडियाट्रिशियन्स, जे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स दररोज बघतात, तर त्यांच्याकडं कोणत्या कारणामुळे पेशंट त्यांच्याकडे जातो ह्याचा आम्ही अभ्यास केला. हा अभ्यास आम्ही लॅन्सेटमध्ये पब्लिश केला. एका दिवशी आम्ही 2,05,000 पेशंट्सचा डेटा गोळा केला भारतभर. आणि त्याचं ॲनालिसिस आम्ही जेव्हा केलं तेव्हा आम्हाला थोडासा धक्का बसला की भारतामध्ये 50% पेशंट्स हे फुफ्फुसाच्या आजारामुळे पेशंट डॉक्टरकडे जातात. 50% ऑफ द पेशंट्स रेस्पिरेटरी प्रॉब्लेममुळे जातात. 50%. दिवसभर सर्दी खोकला हा जो सामान्य जो काही आपला प्रकार आहे तो तर आहेच, पण तो 25% झाला. पण उरलेले 25% हे क्रॉनिक फुफ्फुसाच्या आजारामुळे पेशंट डॉक्टरकडे जातो. आता जेव्हा क्रॉनिक फुफ्फुसाच्या आजाराचे पेशंट जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टरकडे तेवढं ज्ञान तरी असायला पाहिजे त्याचं निदान करायला, त्याचं ट्रीटमेंट व्यवस्थित करायला. तर जर तुम्ही MBBS ट्रेनिंगसाठी रेस्पिरेटरी मेडिसिनचं डिपार्टमेंट हे गरजेचं नाही असं जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही ट्रेनिंग कसं देणार हे लोकांना. म्हणून फुफ्फुसाचे आजार हे आपल्या भारतामध्ये इतक्या प्रमाणात आहेत, पण त्याच्यासाठी आपण ट्रेन्ड डॉक्टर्स तयार नाही करणार पुढे. आणि आय थिंक दॅट्स अ खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हे कधीपासून झालं? सो नॅशनल मेडिकल कमिशननी हा निकाल मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये दिला, 2023 साली. आणि आम्ही त्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीने नॅशनल मेडिकल कमिशनकडं आम्ही रिप्रेझेंटेशन केलं. मिनिस्ट्री ऑफ हेल्थला आम्ही पत्र लिहिले, पण त्याचा आत्तापर्यंत तरी काय उपयोग झाला नाही. याचा काय परिणाम होईल? जर MBBS डॉक्टर जर त्याला फुफ्फुसाच्या आजाराबद्दल जर ज्ञान व्यवस्थित मिळत नसेल तर तो पेशंटला ट्रीट कसा करेल? आणि कॉमन माणूस जेव्हा डॉक्टरकडे जातो आजारासाठी, फुफ्फुसाच्या आजारासाठी, आणि जर त्या डॉक्टरकडे तेवढं ज्ञान नसेल कारण तो शिकलाच नाही, तर ह्याचा परिणाम आपल्या सगळ्या भारतीय लोकांवरती होणार आहे. विशेष करून जे गरीब लोक आहेत त्यांना जास्त फुफ्फुसाचे आजार होतात. आणि ते जर डॉक्टरकडे गेले तर त्यांना त्याचं निदान आणि ट्रीटमेंट व्यवस्थित जर झाली नाही तर तो आजार जास्त क्रॉनिक होतो. आणि त्याच्यामुळे जे होणारे जे बाकीचे आहेत, इकॉनॉमिक लॉस म्हणा, क्वालिटी ऑफ लाईफ म्हणा, सर्व्हायव्हल म्हणा, सगळं. आता मग हा निर्णय होण्यापाठीमागची कारणं काय आहेत? का असं आम्ही इंडियन मेडिकल काउन्सिलला वाटलं की हे डिपार्टमेंट नको? नॅशनल मेडिकल कमिशनला RTI ॲक्ट थ्रू आम्ही पत्र पाठवलं की तुम्ही रेस्पिरेटरी मेडिसिन डिपार्टमेंट का काढलं? तर त्याचं आम्हाला काही उत्तर आलं नाही. माझ्या दृष्टिकोनातून त्यांना काहीतरी प्रॉब्लेम्स असतील डिपार्टमेंट ऑफ रेस्पिरेटरी मेडिसिन सेटअप करण्यासाठी, म्हणून ते सोयीनुसार त्यांनी कदाचित ते बंद केलं असेल. पण जर नीट विचार केला असता की आपल्या भारताला कशाची गरज आहे, आपल्या साध्या माणसाला कोणते ट्रेन डॉक्टर्सची गरज आहे, तसा जर विचार केला तर कदाचित त्यांनी हा निर्णय नसता घेतला. कोणतंही मेडिकल कॉलेज स्थापन करण्यासाठी ठराविक अशा
डिपार्टमेंटची गरज असते? किती डिपार्टमेंट आवश्यक असतात? साधारण एक 25 डिपार्टमेंटची गरज असते. ते असले तर तुम्ही एक नवीन मेडिकल कॉलेज सुरू करता. आणि आतापर्यंत मागील वर्षीपर्यंत त्यामध्ये हे रेस्पिरेटरी जे काही डिपार्टमेंट आहे ते असणं बंधनकारक होतं. ते आता काढून घेतलं. ते आता काढून घेतलं त्याला. आणि त्याच्यामुळं फुफ्फुसांच्या आजारांवरती उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर इथून पुढे निर्माण व्हायला अडचण येणार आहे, किंबहुना निर्माण होणंच अवघड आहे. अगदी अगदी. आणि त्याच्यामुळं टीबी मुक्त भारत ही घोषणा तर आणखी दुरापास्त होणार आहे. मात्र सामान्य लोकांच्या फुफ्फुसांशी संबंधित आजारांवरती त्याचा मोठा परिणाम होणार आहे. आता सर, कशा स्वरूपाचे, म्हणजे टीबी तर झाला, पण कशा स्वरूपाचे आजार आजच्या काळामध्ये आढळत आहेत? तुम्ही म्हटलं की 25% हे असे आजार आहेत. त्यांचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? प्रदूषण तर आहेच, पण आणखी काय काय कारणं आढळत आहेत? आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठा क्रॉनिक लंग डिझीज म्हणजे COPD, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिझीज असं नाव आहे त्याचं. हा आजार आपल्या भारतामध्ये नंबर 2 कॉज ऑफ डेथ आहे. नंबर 2 कॉज ऑफ डेथ हे असलं तरी सुद्धा तुम्ही जर रस्त्यावरती गेला आणि कॉमन माणसाला विचारलं की का रे बाबा तू COPDचं हे नाव कधी ऐकलं का, तर तुम्हाला 99% लोक सांगतील की नाही बाबा, मी हा आजार कधीच ऐकला नाही. जरी तो भारतामध्ये 2 नंबरचा किलर डिझीज असला तरी सुद्धा. एक नंबरला हार्ट डिझीज. हार्ट अटॅक नंतर मृत्यूला कारणीभूत ठरलेला सर्वात मोठा फुफ्फुसाचा आजार आहे. बरं, आता सामान्य लोकांना तर हा COPD तुम्ही जे म्हणताय ते तर काही समजत नाही, तर त्याच्या भाषेमध्ये तो कसं हे समजू शकतो, नक्की काय त्याला होतंय? काही वर्षापूर्वी हा COPDचा आजार बिडी किंवा सिगरेट ओढल्यामुळं असं वाटत होतं, अख्ख्या जगाला ते वाटत होतं की COPDचा आजार फक्त स्मोकिंगमुळे होतो. आणि त्याच्यावरती जगभरामध्ये जे रिसर्च झालं ते फक्त स्मोकिंग रिलेटेड COPD वरती. पुण्यामध्ये आम्ही पहिल्यांदा दाखवलं की COPDचा आजार हा फक्त स्मोकर्समध्ये नाही आढळत, हा नॉन स्मोकिंग कॉजेसमुळे सुद्धा होतो. घरातलं प्रदूषण आणि आपल्या घरातल्या बाहेरचं प्रदूषण ह्याच्यामुळे भारतामध्ये 70% COPDचं प्रमाण आहे. 70% COPD इज बिकॉज ऑफ एअर पोल्युशन. विशेष करून खेडेगावांमध्ये चूल वापरतात, त्याच्यामध्ये ते गोबर वापरतात, लाकूड वापरतात, क्रॉप रेसिड्यूज वापरतात. तर त्याच्यामुळं जो धूर होतो त्या धुरामुळे COPDचा आजार होतो. म्हणून खेडेगावांमध्ये बायकांमध्ये हा आजार खूप कॉमन आहे, पण लोकांना त्याची जाणीव सुद्धा नाही आहे. तर हे खेडेगावामध्ये. शहरांमध्ये मोटर व्हेक्युलर पोल्युशन किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा आपण इतकं प्रदूषण तयार करतो. तुम्हाला उदाहरण देतो मी. आपण ज्यावेळेला एक कासव छाप अगरबत्ती घरी झोपताना लावतो मच्छर चावू नये म्हणून, त्यावेळेला आपण दारं खिडक्या बंद करून झोपतो. ती कासव छाप अगरबत्ती 6 तास 7 तास साधारण चालते. त्या दरम्यान ते इतकी प्रदूषण तयार करतं ते, विच इज इक्वल टू स्मोकिंग 100 सिगरेट्स. बापरे. एक कासव छाप इज इक्वल टू 100 सिगरेट्स. बापरे. म्हणून रात्री जे ती सगळे ते फॅमिली जी झोपती, आई वडील आजी आजोबा लहान मुलं, एका रात्री ते 100 सिगारेट ओढल्या एवढं स्मोक त्यांच्या फुफ्फुसामध्ये जातं. ह्याची जाणीवच नाही कोणाला अजून. म्हणजे ही अगरबत्ती झाली, पण आता ते हे लावतात बऱ्यापैकी, ते गुड नाईट जे आहे लिक्विड वेपरायझर सुद्धा तितकंच हानिकारक आहे. त्या लिक्विड वेपरायझर मधून धूर तर येत नाही, पण तो जो केमिकलचा गॅस रिलीज करतं ते, तर तो केमिकलचा गॅस सुद्धा आपल्या फुफ्फुसासाठी हानिकारक आहे. ह्याचबरोबर तुम्ही ती धूप अगरबत्ती, तुम्हाला माहिती असेल काय, एवढीच असते, 4-5 इंच असते ती, 15 मिनिटं जळते ती. तर त्या 15 मिनिटाच्या दरम्यान ती 500 सिगरेट एवढं धूर त्या खोलीमध्ये रिलीज करतं. 500 सिगरेट एवढं. तर हे इंडोर एअर पोल्युशन, आपल्याला त्याची जाणीव सुद्धा नाही. म्हणून लोकांपर्यंत ही जागृती निर्माण व्हायला पाहिजे की आपल्या घरामध्ये सुद्धा आपण थोडंसं सांभाळून राहायला पाहिजे की आपण हे आपलं प्रदूषण आपणच तयार करतो. त्याची जाणीव असेल तर आपण कदाचित ते प्रिव्हेंट करू शकतो. मुद्दा हा आहे ना की आपल्या फुफ्फुसाशी हे सगळे आपले, म्हणजे आपलं हृदय असेल किंवा इतर सगळे अवयव एकमेकांशी निगडीत तर असतातच, पण यामुळं इतर आपल्या अवयवांवरती कसा परिणाम होत जातो या सगळ्या? आपण श्वास घेतो, हा का घेतो? साधा प्रश्न आहे.
आपण श्वास घेतो कारण त्या श्वासामधून आपल्याला ऑक्सिजन मिळतं. ते जे ऑक्सिजन आपण आपल्या रक्तामध्ये घेतो ते अख्ख्या शरीरापर्यंत पोहोचवलं जातं. हे ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये 90% एनर्जी तयार करतं. 90%. 10% ऊर्जा, 10% एनर्जी ही फक्त आपण जे जेवण खातो आणि जे पाणी पितो 10% फक्त त्याच्यामुळे येतं. 90% ऊर्जा ही ऑक्सिजनमुळे आपल्याला पुरवली जाते. म्हणून आपलं फुफ्फुस हे एक इतकं महत्त्वाचं अवयव आहे. आपल्या शरीराला ते ऑक्सिजन पुरवतं. दिवसाला आपल्याला 1000 लिटर ऑक्सिजनची गरज पडते आपल्या शरीराला. आणि हे 1000 लिटर ऑक्सिजन मिळवण्यासाठी आपण दिवसाला 10,000 लिटर हवा आतमध्ये ओढतो. 10,000 लिटर. त्याच्यातलं आपलं फुफ्फुस 1000 लिटर ऑक्सिजन शोषून घेतं आणि रक्तामध्ये पुरवतं. तर हे ऑक्सिजन आपल्या प्रत्येक पेशीसाठी महत्त्वाचं आहे कारण ती ऊर्जा तयार करते. प्रत्येक पेशीला एनर्जी तयार करण्यासाठी ऑक्सिजनची गरज पडते. जर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पुरवठा कमी पडला फुफ्फुसाच्या आजारामुळे, तुम्हाला सीओपीडीचा आजार झाला, तुम्हाला अस्थमाचा आजार झाला, तुम्हाला टीबीचा आजार झाला, बरेच क्रॉनिक आजार असतात, त्याच्यामुळे आपल्या शरीराला ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता कमी होऊन जाते. पण त्याचा परिणाम सगळ्या शरीरावरती होतो. हृदयावरती होतो, मेंदूवरती होतो, किडनीवरती होतो. म्हणून ज्या लोकांना क्रॉनिक फुफ्फुसाचे आजार आहेत, सीओपीडीचं एक उदाहरण घेऊया, त्या फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांना हार्ट डिसीज पण होतो. त्या फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांना ब्लड प्रेशर पण त्यांचं वाढतं. ब्रेनचं जे स्ट्रोक्स आहेत, पॅरालिटिक अटॅक्स, त्याच्यामुळे पण वाढतो. डायबिटीसचं प्रमाण सुद्धा, जर तुमचं फुफ्फुस हेल्दी नसेल तर त्याच्यामुळे डायबिटीसचं प्रमाण पण वाढतं. म्हणून आपलं फुफ्फुस हे इतकं महत्त्वाचं ऑर्गन आहे आणि आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आय थिंक 25 सप्टेंबरला वर्ल्ड फुफ्फुस दिन असा साजरा केला जातो, पाळला जातो. त्याचा एकच उद्देश आहे की सर्वसाधारण माणसाला त्याच्याबद्दल थोडंसं अवेअरनेस असायला पाहिजे की मी माझा फुफ्फुस हेल्दी कसा ठेवायला पाहिजे. म्हणून जागतिक फुफ्फुस दिवस हा पाळला जातो आणि त्या दिवशी लोकांपर्यंत अवेअरनेस ड्राईव्ह केला जातो. पण जर आपल्याला आपलं फुफ्फुस हेल्दी ठेवायचं असेल तर आपण काय काय करायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे. ते पण महत्त्वाचं आहे. हो. सर्वप्रथम आपण जी हवा आतमध्ये ओढतो ती स्वच्छ असायला पाहिजे, क्लीन एअर असायला पाहिजे. दिवसाला आपण 10,000 लिटर हवा आतमध्ये ओढतो. तर त्याच्यामध्ये जर प्रदूषित कण असतील किंवा प्रदूषित गॅसेस असतील तर त्याचा पहिला डायरेक्ट इफेक्ट आपल्या फुफ्फुसामध्ये होतो. पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये आज काय परिस्थिती आहे सर? या सगळ्या आपण जी हवा आतमध्ये घेतो आहोत, खूप प्रदूषित हवा आहे. मी तर म्हणेल भारतामध्ये, अख्ख्या भारतामध्ये फक्त 2% ठिकाण असे आहेत की जिथं प्रदूषणाचं प्रमाण WHO स्टँडर्ड प्रमाणे स्वच्छ आहे. 98% भारतातलं जे एरिया आहे ती सगळी प्रदूषित आहे. आणि पुणे त्यातल्या त्यात एक मोठं प्रदूषित शहर आहे. मुंबई पण प्रदूषित शहर आहे. सगळ्यात जास्त आवाज दिल्लीचा केला जातो. दिल्ली तर प्रदूषित आहेच, कारण पण ते दिल्ली आपलं कॅपिटल असल्यामुळे त्याला जास्त महत्व दिलं जातं. इतर शहर पण पोल्युटेड आहेत. हो, सगळे तसेच आहेत. सगळ्यात पुणे पण साधारण दिल्लीसारखंच आहे जवळजवळ. दिल्लीचं थोडंसं जास्त आहे, पण याचा अर्थ नाही की पुण्यामध्ये प्रदूषण कमी आहे. आता हे फक्त वाहनांमुळे होणारं प्रदूषण आहे की आणखी काही कारण आहेत? बांधकामं सतत सुरू आहेत की काय? प्रदूषण 2 प्रकारचे असतात. एक तुमच्या घरातलं, तुमच्या घरामध्ये तुम्ही काय काय वापरता ज्याच्यामुळे प्रदूषण होतं. आता जे तुम्हाला त्याचे उदाहरण दिले की ती डास पळवून लावण्यासाठीची ती अगरबत्ती असेल किंवा ते लिक्विड असेल ते, किंवा धूप जर तुम्ही जाळत असाल तर ते किती हानिकारक आहे त्यावेळी तुम्हाला जाणवत नाही, पण ते तुमच्या शरीरावरती नक्कीच घातक परिणाम करणार. अगदी. हा हाऊसहोल्ड एअर पोल्युशन झाला किंवा इंडोर एअर पोल्युशन. त्याचबरोबर ॲम्बियंट एअर पोल्युशन, AAP, आप आदमी पार्टी नाही, ॲम्बियंट एअर पोल्युशन म्हणजे तुमच्या घराच्या बाहेरचं जे प्रदूषण होतं, मोटर व्हेकल्स, त्यातल्या त्यात जे डिझेलच्या गाड्या आहेत ते सगळ्यात प्रदूषित, ते सगळ्यात जास्त प्रदूषण तयार करतात. नंतर बांधकाम, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. आपल्या पुण्यामध्ये, भारतामध्ये इतकं प्रचंड प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू आहे
तर ते कन्स्ट्रक्शन करत असताना जो धूळ पसरती त्याच्यामुळे सुद्धा खूप प्रदूषण होतं. तिसरं रोड डस्ट. हे पुण्यासारख्या शहरामध्ये वन ऑफ द मेजर सोर्सेस ऑफ आउटडोर एअर पोल्युशन इज रोड डस्ट. म्हणजे जर आपले रस्त्यांची खराब अवस्था असल्यामुळे खड्डे पडणं, रस्त्यावरती माती असणं, हो, हे दॅट इज इनफॅक्ट पुण्यासारख्या शहरामध्ये दॅट इज द मेन कॉज ऑफ पोल्युशन, मोर देन इव्हन मोटर व्हेकल्स. हो, ते एक. नंतर इंडस्ट्रीज. तुमच्या जवळपास आसपासच्या ज्या काही इंडस्ट्रीज असतील ते जे धूर सोडतात. आणि शेवटचं वेस्ट बर्निंग, गार्बेज बर्निंग. आणि हे आपण खूप बघतो. पुणे शहरामध्ये सुद्धा त्यांनी काय थोडासा कचरा झाला की ते जाळतात. हो, कचरा डेपो पेटवून देतात. ते आपण पाहतो की कचऱ्यावरती प्रक्रिया करणं जे अपेक्षित असतं ते महापालिका करत नाही आणि ती कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी चक्क तो कचरा पेटवून दिला जातो आणि त्यानंतर आजूबाजूच्या मोठ्या काही किलोमीटरच्या परिघामध्ये त्या सगळ्या जळालेल्या कचऱ्याचा जो धूर आहे तो पसरतो, जो हानिकारक आहे. अगदी बरोबर. तर हे मेन कारण झाले आउटडोर एअर पोल्युशनसाठी. म्हणून प्रदूषण हा एक मोठा भाग आहे. त्याचबरोबर म्हणजे प्रदूषण तुम्हाला जर टाळायचं असेल तर तुम्ही काय काय करायला हवं. तुम्ही मी तर म्हणेल सगळ्यांनी मास्क वापरायला हवा. खूप महत्वाचं आहे. एस्पेशली जेव्हा तुम्ही बाहेर जाल, रस्त्यावरती जाल, प्रदूषण इतकं जास्त असतं की तुम्ही मास्क घातल्यामुळे तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करू शकता. मग कोणता मास्क वापरायला पाहिजे. कोविडच्या वेळेला तर लोक शिकले सगळे मास्क बद्दल. N95चं नाव ऐकलं त्यांनी. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आहेत. पण एक खूप इंटरेस्टिंग रिसर्च अमेरिकेच्या फ्लोरिडा युनिव्हर्सिटीवरून एक प्रसिद्ध झाला आणि त्या संशोधनामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मास्क कम्पेअर केले. हे सगळ्यात चांगला इफेक्टिव्ह कोणता. तर तुम्हाला मजा म्हणून सांगतो की 3 लेअरवाला मास्क, 2 कॉटनचे लेअर आणि मध्ये जर तुम्ही सिल्क लेअर घातलं किंवा शिफॉन लेअर घातलं तर तो N95च्या बरोबरीचा किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त इफेक्टिव्ह असा मास्क तो बनवू शकतो. घरी बनवू शकतो आपण. आणि आपण तो परत धुवून रियूज करू शकतो. म्हणून हे ज्ञान आपण लोकांपर्यंत पोहोचवायला हवं की मास्क वापरा, तुम्ही रेग्युलरली वापरा, व्यवस्थित वापरा. असं सुट्ट म्हणजे एकदा मास्क घातलं की इकडून थोडीशी हवा जाती, काहीतरी ढिल्लं बांधा तुम्ही, तसं नको. मास्क व्यवस्थित बांधा तुम्ही आणि रेग्युलरली वापरा. त्यांनी करून तुमचं फुफ्फुसामध्ये प्रदूषण जितकं जातं ते तुम्ही कमी करू शकता. हा एक भाग झाला. दुसरा, आपलं फुफ्फुस व्यवस्थित फंक्शन करावं त्याच्यासाठी त्याला भरपूर पाण्याची गरज लागते. हा एक असं एक अवयव आहे की ज्याला खूप पाणी लागतं. म्हणून तुमचं हायड्रेशन स्टेटस जे आहे, तुम्ही पाणी किती पिता ते तुम्ही रेग्युलरली मेंटेन करायला हवं. दिवसाला आपण साधारण 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायलाच हवं, कमीत कमी. जर आपलं पाणी कमी पडलं शरीरामध्ये तर त्याचा पहिला इफेक्ट आपल्या फुफ्फुसामध्ये होतो. आणि असे बरेच स्टडीज त्यांनी जे रिसर्च केलं त्याच्यातून असं आढळून आलं की जर तुमचं हायड्रेशन स्टेटस कमी झालं, तुम्ही डिहायड्रेटेड आहात, तर तुमचे फुफ्फुसाचे आजार वाढतात. विशेष करून अस्थमा हा जास्त वाढतो. नंतर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स म्हणून व्हायरल इन्फेक्शन म्हणा, बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणा, ह्याचं प्रमाण पण ड्राय लंग्समध्ये जास्त वाढतं. तर पाणी भरपूर प्या. साधं सोपं ऍडवाइस आहे. क्युअर करून ते तुमचं फुफ्फुस हेल्दी ठेवू शकतं. तिसरं, आपलं फुफ्फुस हे दिवसाला 10,000 लिटर हवेला एक्सपोज होतं. आणि त्या 10,000 लिटरमधून आपण खूप प्रदूषण आपल्या फुफ्फुसामध्ये ओढतो. तर हे जे प्रदूषण आहे हे आपल्या फुफ्फुसाला डॅमेज करतं. आणि ते डॅमेज कसं करतं तर साध्या सोप्या भाषेमध्ये ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार करून फुफ्फुसाला डॅमेज करतं. ते प्रोटेक्ट करण्यासाठी आपलं शरीर, आपलं फुफ्फुस अँटीऑक्सिडंट्स तयार करतात. आणि हे अँटीऑक्सिडंट्समुळे आपलं फुफ्फुस प्रोटेक्ट राहू शकतं. मग आता हे अँटीऑक्सिडंट जर आपल्या फुफ्फुसामध्ये वाढवायचे असतील तर मग आपण काय काय करायला पाहिजे. तर आहार, दररोज फ्रुट्समध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. नंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या, त्याच्यामध्ये पण अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. आणि आपला साधा जो घरगुती आहार असतो, वरण भात भाजी चपाती,
हे आपल्या फुफ्फुसाच्या न्यूट्रिशनच्या दृष्टिकोनातून बरोबर. खूप जो आपला खूप चांगला पारंपरिक आहार आहे. पारंपरिक आहार आहे हो. तो आपल्या फुफ्फुसासाठी सगळ्यात उत्तम. बरोबर. आणि फ्रुट्स माझ्या दृष्टिकोनातून खरंच खूप बरोबर महत्वाचे आहे. आहेत. स्पेशली आपल्या फुफ्फुसाला जर तुम्हाला हेल्दी ठेवायचं असेल तर तुमचा आहार हा एक व्यवस्थित असायला पाहिजे. नंतर रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे तुम्ही रनिंग, जॉगिंग, स्किपिंग असं नाही म्हणत मी. तुम्ही साधं अर्धा तास जर वॉकिंग केलं हो. तर दॅट इज गुड इनफ हो. तुमच्या फुफ्फुसाच्या हेल्थसाठी हो. आणि तुमच्या हृदयाच्या हेल्थसाठी, होय. दोघांच्यासाठी हो. अर्धा तास काम वॉकिंग करणं इज मोर देन सफिशियंट. बरोबर. सर, आता तुम्ही म्हटलात की फुफ्फुसाचे हे जे काही आजार आहेत किंवा प्रदूषणामुळे हे होणारे जे काही आजार आहेत तर ते एक ना अनेक पुढच्या कॉम्प्लिकेशन्सना किंवा आजारांना जन्म देतात. तर हो. आज आपण पाहतो की डायबेटीस आणि हार्ट अटॅक, तर ही खूप लोकांसाठी हे शब्द सुद्धा आजकाल भीतीदायक झालेले आहेत. तर या सगळ्याचा परिणाम कसा होतो आणि त्याच्यासाठी काय करायला हवं असं तुम्ही सांगाल? प्रदूषित हवा जेव्हा आपण आपल्या फुफ्फुसामध्ये घेतो तेव्हा तिथून सगळी सुरुवात होती. डॅमेज जो होतो तो पहिला फुफ्फुसामध्ये होतो, तिथून तो डॅमेज सगळीकडे पसरतो, हार्टकडे जातो, ब्रेनकडे जातो, किडनीकडे जातो, सगळीकडे जातो. आणि प्रदूषित हवेमुळे आपल्या शरीराच्या जवळजवळ प्रत्येक अवयवावरती त्याचा परिणाम होतो. आम्ही काही वर्षापूर्वी खूप इंटरेस्टिंग अभ्यास केला. पुण्यामध्येच केला होता. पुण्यामध्ये केला, दिल्लीमध्ये आणि कोट्टायम, मैसूर अशा 4-5 ठिकाणी आम्ही हा अभ्यास केला. प्रदूषणामुळे होणारा लठ्ठपणा. अच्छा. लठ्ठपणा पण हो, लोक जाड. जर तुम्ही प्रदूषित हवा आतमध्ये घेत असाल त्याच्यामुळे तुम्ही लठ्ठ होता. हो. ओबेसिटी इज असोसिएटेड विथ एअर पोल्युशन. अच्छा. हे आम्ही भारतामध्ये पहिल्यांदा दाखवलं. बरं. आणि हे आम्ही जेव्हा दाखवलं तेव्हा जगामध्ये खूप लोकांनी तोच ऑब्झर्वेशन पण त्यांनी पब्लिश केला की प्रदूषित हवेमुळं लोक आता लहान मुलं आता थोडेसे जाड व्हायला लागले, ओबेज व्हायला लागले. एक तर ते एक्सरसाइज पण करत नाही त्याच्यामुळे पण असेल, पण प्रदूषित हवेमुळे सुद्धा देर इज अ बिग कॉन्ट्रीब्युशन आपल्या वजनावरती. म्हणून ओबेसिटी इज असोसिएटेड विथ एअर पोल्युशन. तर हे दुसरं अस्थमाचा जो आजार आहे, दमा, आपण मराठीतून त्यांना दमा म्हणतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी ग्लोबल बर्डन ऑफ डिझीज इंडिया हा एक मोठा प्रकल्प मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू केला होता 2015 साली, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन त्यांच्याबरोबर. तर त्या ग्लोबल बर्डन ऑफ डिझीजच्या अभ्यासामध्ये आपल्या भारतामध्ये कोणते कोणते कॉमन आजार आहेत आणि त्याचे कारणं काय आहेत, त्याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत हे शोधून काढलं आम्ही. त्याच्यामध्ये असं आढळून आलं की भारतामध्ये अस्थमाचं प्रमाण साधारण 32 मिलियन. 32 मिलियन म्हणजे 3.25 कोटी लोक अस्थमाने त्रस्त आहेत. विशेष करून जगामध्ये 100 ॲस्थमॅटिक्स जेव्हा मरतात तर त्याच्यामध्ये भारतातले 46 लोक आहेत. बापरे. म्हणजे इंडिया कॉन्ट्रीब्युट्स टू 46% ऑफ ग्लोबल अस्थमा डेथ्स. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. म्हणजे आपलं भारत जवळजवळ निम्म अस्थमामुळे जे डेथ्स होतात ते भारतामध्ये निम्म्या भारतात होतात. तर त्याचं कारण काय? एक तर आपलं निदान आपण व्यवस्थित करत नाही, दुसरं आपण त्यांना ट्रीटमेंट व्यवस्थित देत नाही, तिसरं आपण ते ट्रीटमेंट त्यांना दिली तरी पण ते व्यवस्थित घेत नाही. खूप कारण आहेत त्याला. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे फुफ्फुसांचे जे मेन कॉमन आजार आहेत, अस्थमा म्हणा, सीओपीडी म्हणा, टीबी तर आहेच, लंग फायब्रोसिस हा खूप आत्ता हल्ली कॉमन व्हायला लागलाय. तो खूप क्रॉनिक आजार आहे. सर, हे जाणवतं की बऱ्याच लोकांना ना त्यांना हा आजार जडलाय किंवा त्यांना तो त्रास होतोय याची जाणीवच नसते. बऱ्याचदा एक दृष्टिकोन असा असतो अंगावरती काढण्याचा की ठीक आहे, चालेल, मला काही होत नाही. तर याची लक्षणं काय आहेत, काय सुरुवातीला जाणवतं आणि काय पुढे करायला हवं? फुफ्फुसाचा आजार, त्याचे सिम्पटम्स काय काय आहेत? सगळ्यात पहिलं खोकला येणं. हा आपला फुफ्फुस आजारी पडला ह्याचं एक लक्षण म्हणजे खोकला.
खोकल्याबरोबर बेडकं पडणं हा त्याचा एक दुसरा कॉमन सिम्पटम आहे. दम लागणे, बसल्या बसल्या दम लागणे किंवा चालल्यानंतर दम लागणे किंवा जिना चढल्यानंतर दम लागणे, हे पण फुफ्फुसाच्या आजारामुळे त्याचे हे सिम्पटम्स असू शकतात. अशक्तपणा, टायर्डनेस येणं खूप, कारण आपल्या फुफ्फुसाला जर ऑक्सिजन व्यवस्थित घेता येत नसेल, पुरवता येत नसेल, तर मग शरीराच्या बाकीच्या पेशांमध्ये ऑक्सिजन कमी मिळतं. तर म्हणून त्यांना एनर्जी कमी तयार करता येते, म्हणून अशक्तपणा येतो, वीकनेस येतो, काही करूशी वाटत नाही ह्या फुफ्फुसांच्या आजारामुळे. कधी कधी छातीमध्ये दुखतं. दम्याच्या पेशंट्समध्ये शिट्टीसारखा आवाज येतो, आम्ही त्याला व्हीजिंग म्हणतो. सुंग 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 असा शिट्टीसारखा आवाज श्वास सोडताना विशेष करून येतो. तर तो एक सिम्पटम आहे फुफ्फुसाचा. विशेष करून लंग कॅन्सर, ह्याच्याबद्दल थोडंसं मी 2 मिनिटं बोलू इच्छितो. की फुफ्फुसाचा कॅन्सर हा पूर्वी असं वाटत होतं की फक्त बिडी सिगरेट ओढल्यामुळेच होतो. आत्ताचे जे आम्ही फुफ्फुसाचे कॅन्सरचे पेशंट्स बघतो, त्यांनी कधीच बिडी सिगरेट ओढलेलं नसतं, तरी पण त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. लिव्हर सोरासिस म्हणतात तो नाही, हा लंग कॅन्सर. लंग कॅन्सर. आणि हे प्रदूषित हवेमुळं. माझे एक खूप ओळखीचे लंग सर्जन आहेत, त्यांचं नाव आहे डॉक्टर अरविंद कुमार, दिल्लीमध्ये असतात. तर ते फुफ्फुसावरती ते सर्जरी करतात, ऑपरेशन्स करतात. आणि हल्ली म्हणजे गेल्या काहीतरी 10 वर्षापासून ते जेव्हा तरुण लोकांचे जेव्हा फुफ्फुसं उघडतात, तर ते त्यांना शॉक बसतो, कारण फुफ्फुसाचा नॉर्मल कलर पिंक असतो, लाईट पिंक कलर असतो. हे सगळे जेव्हा ते उघडतात, फुफ्फुस उघडून बघतात, सगळे काळे फुफ्फुस झालेले आहेत. हे सगळं प्रदूषित हवेमुळं. आणि त्या प्रदूषित हवेमुळे जर तुम्ही खूप वर्ष ते प्रदूषित हवेला एक्सपोज झाला, तर तुम्हाला त्याच्यामुळे लंग कॅन्सर पण होतो. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, आपण थिएटरमध्ये सिनेमा पाहायला गेल्यानंतर एक सिगरेट ओढणं किती हानिकारक आहे याबद्दल एक जाहिरात दाखवली जाते सिनेमा सुरू होण्याच्या आधी. आणि तुम्ही जे सांगितलं ना की फुफ्फुसाचा रंग जो आहे तो एक ब्राऊन असणं अपेक्षित असतं, पिंक रंगाचा, तो एकदम काळा होतो आणि ते जे होतं, पण ते फक्त सिगारेट ओढण्यामुळेच होतं असं नाही. तर तुम्ही म्हणताय सर की आजच्या काळामध्ये जे काही प्रदूषण आपल्या सगळ्यांच्या वाटेला येतं, तर त्याच्यामुळे ते होतं आहे. आणि त्याच्यातून मग हे एक ना अनेक आजार उद्भवत आहेत. आपण डायबिटीस बद्दल थोडासा उल्लेख केला, तर हे कसं काय आहे आणि हे डायबिटीस बद्दल आज लोकांमध्ये काही समज आहेत, काही बरोबर पण आहेत आणि काही थोडीशी दुरुस्त करण्याची देखील गरज आहे, तर त्याबद्दल सर थोडं. सो डायबिटीसचा आजार हा म्हणजे आपल्या शरीरामधलं शुगरचं प्रमाण हे रक्तामध्ये वाढतं. बरोबर. आता हे का वाढतं ह्याच्यावरती एवढं अजून अंडरस्टँडिंग मिळालेलं नाही आपल्याला. पण ते रक्तामधलं ग्लुकोज वाढल्यामुळे, साखर वाढल्यामुळे त्याचा परिणाम वेगवेगळ्या ऑर्गन्सवरती होतो. सर्वप्रथम तुमच्या डोळ्यांवरती होतो, आम्ही त्याला डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतो. नंतर तुमच्या हृदयावरती होतो, तुमच्या किडनीजवरती होतो, तुमच्या ब्रेनवरती होतो आणि शेवटी तुमच्या मसल्सवरती पण होतो. म्हणून डायबिटीसचा आजार हा बऱ्यापैकी कॉमन आहे. माझ्या एका PhD स्टुडंटनी काही वर्षापूर्वी ह्याच्यावरती थोडंसं संशोधन केलं होतं की आपलं ब्लड शुगर कशामुळे वाढतं. तर एक तर फॅमिली हिस्ट्री, म्हणजे आम्ही त्याला जेनेटिक कॉजेस म्हणतो, की तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर कोणाला डायबिटीज असेल तर तुम्हाला त्या जीनमुळे तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो. दुसरं त्यांनी जे शोधून काढलं की हवेचं प्रदूषण जर वाढलं तर तुमचं ब्लड शुगर वाढतं आणि ते साधारण त्याला 1-2 दिवसाचा काळ लागतो. आज जर प्रदूषण वाढलं तर त्याचा इफेक्ट व्हायला 2 दिवस लागतात आणि 2 दिवसानंतर तुमचं शुगर वाढायला सुरुवात होते. कसं होतं सर? ह्याचा अभ्यास अजून चालू आहे, पण ते जे पोल्युटंट्स आपण आपल्या फुफ्फुसावाटे आतमध्ये ओढतो ते फुफ्फुसामधून ते रक्तामध्ये जातं. ते पोल्युटंट्स बारीक जे प्रदूषित कण आहेत ते, आणि रक्तामध्ये फिरून ते एंडोक्राइन ग्लँड्स म्हणजे जिथं पँक्रियास सिक्रीट होतात तिथं त्याचा परिणाम होतो. आणि ह्या एंडोक्राइन डिसरप्टिंग जे केमिकल्स आहेत आपण प्रदूषित हवेमध्ये, त्याच्यामुळं सगळं इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होऊन जातं. बाकीचे जे हॉर्मोन्स आहेत त्याच्यावरती पण त्याचा परिणाम होतो आणि ह्या सगळ्या कारणांमुळे ब्लड शुगर पण वाढायला सुरुवात होती. अच्छा. तर आपण डायबिटीस कोणत्या कारणामुळे होतो? बरीच लोक
साखर खाणं बंद करतात किंवा झाल्यानंतर ती बंद करावी लागते साखर खाणं, आहारामध्ये बदल करावे लागतात आणि अर्थातच एक जेनेटिक असतं, म्हणजे एक आपल्या पूर्वजांपासून आलेली आपली जेनेटिक्सची एक जी हिस्ट्री असते, जो इतिहास असतो तो असतो. पण हे प्रदूषण देखील अशा पद्धतीनं जर मधुमेहाला, डायबेटीसला अशा प्रकारे जर कारणीभूत ठरत असेल तर ही निश्चितच दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. दुसरा सर आहे तो हार्ट अटॅक. आपल्या सगळ्यांच्या म्हणजे आजकाल आपण पाहतो की अतिशय कमी वयामध्ये हार्ट अटॅकनी मृत्यू होत आहेत. तर त्याची कारणं म्हणजे अलीकडे म्हणजे हार्ट अटॅक येण्याचं जे काही प्रमाण किंवा जे काही वय आहे तर ते कमी कमी होत जात आहे आणि परिणाम जास्त म्हणजे संख्या जास्त दिसते आहे. आणि हार्ट अटॅक कोणाला यावा तर असंही काही नाहीये की जे कोणी व्यसन करतायत किंवा जे व्यायाम करत नाहीत. काही वेळा व्यायाम करणाऱ्यांना येतो. आता अर्थात ते व्यायाम कसा करतात हा एक भाग वेगळा, पण हे कसं काय एकमेकांशी कसं हे निगडीत आहे सर? आपलं हृदय ह्याचं मेन काम असतं आपल्या शरीराला रक्त पुरवणं. हो. आणि ते रक्त पुरवण्यासाठी ते पंपिंग करतं. हो. तर हे पंपिंग करण्यासाठी हृदयाला ऊर्जेची खूप गरज असते, एनर्जी लागतं त्याला. आणि ह्याचा मेन सोर्स, एनर्जीचा मेन सोर्स हा ऑक्सिजन मधून येतो. म्हणून आपण फुफ्फुसावाटे जे ऑक्सिजन घेतो ते सगळ्यात पहिलं हृदयापर्यंत जातं. अच्छा. आणि हृदय त्याच्यातलं खूप ऑक्सिजन शोषून घेतं. बरोबर. आणि त्या ऑक्सिजनवरून मग ते एनर्जी तयार करतं. हो. आणि मग त्याच्यामुळे ते रक्त सगळं पंप होतं. बरोबर. त्या हृदयाला ते सगळं न्यूट्रिशन मिळण्यासाठी त्या हृदयाला पण ब्लड वेसल्स असतात. हो. रक्तवाहिनी असतात. बरोबर. त्या रक्तवाहिनीनुसार त्यांना ते सगळं न्यूट्रिशन मिळतं. ह्याला आम्ही कोरोनरी आर्टरीज म्हणतो. हो. पूर्वी असं वाटायचं की हार्ट अटॅक येणं ह्याचं मेन कारण ते जे कोरोनरी आर्टरीज आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस झाले. त्याच्यामुळं ब्लॉकेज झाल्यामुळे ते जे न्यूट्रिएंट हृदयापर्यंत पोहोचायला हवं ते पोहोचत नाही. मग ते न्यूट्रिशन न मिळाल्यामुळे त्याचा जो भाग आहे तो मरून जातो आणि आपण त्याला हार्ट अटॅक असं म्हणतो. अटॅक म्हणजे तो जो टिश्यू आहे हार्टमधला टिश्यू तो मरून जातो. बरोबर. आम्ही त्याला तो काम करत नाही. हृदयापर्यंत ते रक्त पोहोचत नाही आणि हृदय बंद म्हणजे तो भाग जो आहे तो मरून जातो. मग त्याला ते पंप करायची कपॅसिटीच मिळत नाही. म्हणून त्यांना हार्ट अटॅक येतो. तर हे पूर्वीचा समज होता की सगळा हा आजार आहे हार्ट अटॅकचा हा फक्त ह्या कोरोनरी आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस झाल्यामुळे. पण आता हल्ली असं लक्षात आलं की तुम्हाला ब्लॉकेजेस नसले तरी पण तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि हा जो कन्सेप्ट आहे त्याला मिनोका नाव असं दिलेलं आहे. मायोकार्डियल इन्फार्क्शन इन नॉन ऑब्स्ट्रक्टेड कोरोनरी आर्टरीज. म्हणजे तुमच्या कोरोनरी आर्टरीज चांगले पेटंट आहेत, त्याच्यातून रक्त व्यवस्थित वाहतं तरी सुद्धा तुम्हाला हार्ट अटॅक येतो. याचं कारण की त्या हार्टला ती ऑक्सिजन घेण्याची क्षमता किंवा बाकीचं न्यूट्रिशन घेण्याची क्षमता ही कमी होऊन जाते. म्हणून पेटंट कोरोनरी आर्टरीजमध्ये सुद्धा तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. हा जो मिनोकाचा जो कन्सेप्ट आहे हा नवीन आहे. हा गेल्या 3-4 वर्षामध्येच फक्त जास्त प्रसिद्ध व्हायला लागला. त्याच्यावर भारतात हा मिनोका भारतामध्ये बघतो आपण बऱ्यापैकी मिनोका बघतो. जगभरामध्ये तो म्हणजे तो कॉमन आहे हे आता कळायला लागलं. आणि मृत्यूचं प्रमाण किती आहे किंवा हार्ट अटॅक साधारण आताचा जे अभ्यास आहे साधारण 10 ते 20% लोक हार्ट अटॅकमुळे जे मरतात त्यांचे कोरोनरी आर्टरीज नॉर्मल असतात. बापरे. तर ज्या लोकांना डायबिटीज आहे, ज्या लोकांना स्ट्रेस आहे जास्त, मेंटल स्ट्रेस म्हणा, फिजिकल स्ट्रेस म्हणा, त्याच्यामुळे त्यांचं जे नर्वस सिस्टीम आहे हृदयाचं ते व्यवस्थित काम नाही करत. म्हणून त्याच्यामुळे सुद्धा ते ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स घ्यायची क्षमता त्यांची कमी होऊन जाते. डिप्रेशन म्हणा, अँझायटी ह्याच्यामुळे सुद्धा मिनोका होऊ शकतं. आणि हल्ली प्रदूषित हवा, जर तुम्ही खूप प्रदूषित हवामध्ये राहत असाल तर तुमच्यामध्ये मिनोकाचं प्रमाण सुद्धा जास्त वाढतं असं आढळून आलं. प्रेक्षक हो खूप लक्ष देऊ नये का, कारण आपली सगळ्यांची जीवनशैली जी बदललेली आहे आणि या बदललेल्या जीवनशैलीमुळं
जे काही आपल्या अंगावरती येत आहे बरं वाईट, तर त्यातून जे काही उद्भवणारे आजार आहेत तर ते अशा प्रकारे काही नवीन पद्धतींना, म्हणजे हार्ट अटॅक आधी पासूनच आहे, पण तुमच्या आर्टिलरीमध्ये कोणते ब्लॉक नसताना सुद्धा, कोणताही अडथळा नसताना सुद्धा हार्ट अटॅक यायला लागलेले आहेत. बरोबर सर? बरोबर, पुढे बरोबर. तर हे आढळत आहे. हो. तर मग आता याचं प्रमाण तुम्ही म्हटलात की 8 ते 10% हे असे हार्ट अटॅक्स आहेत की जे या मेनोका जो काही कन्सेप्ट आहे तर त्याच्यामुळे येत आहेत. तर याला ही सगळी कारणं आहेत. तर मग आता अर्थातच याच्यावरती उपाय काय? ह्याच्यावरती उपाय तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमची जीवनशैली, तुमचं लाईफस्टाईल हे तुम्ही बदलायला हवं. आज खूप अवघड आहे, म्हणजे आज अवघड आहे. प्रत्येकाला स्पर्धेच्या युगात टिकायचं आहे आणि आजूबाजूला आपण प्रवास करताना प्रदूषण किती असावं याच्यावरती आपला काही कोणाचा कंट्रोल असणार नाही. अगदी बरोबर. काळ बदललाय, आपलं एन्व्हायरमेंट खूप बदललंय. बरोबर. पूर्वी कसं 30 वर्षापूर्वी पुणे खूप प्लेझेंट जागा होती राहायला, आता तर किती प्रदूषित झालं, पोल्युशन वाढलं, तुमचं न्यूट्रिशन स्टेटस पण चेंज झालं. पूर्वी आपण जे रेग्युलरली घरगुती जेवण करायचो, आता फास्ट फूड म्हणा किंवा बाहेरचं जेवण. त्या आहाराबद्दलच सर थोडंसं की तुम्ही सांगितलं की आपला पारंपरिक आहार जो आहे, चपाती, भाकरी किंवा भाजी आणि भात, वरण जो आहे, तर तो अतिशय योग्य आहे. पण आजच्या पिढीमध्ये जे काही खाण्याचे नवीन जे काही थोडेसे बदल आहेत, तर फास्ट फूड तर आहेच, ते किती हानिकारक आहे नव्याने सांगण्याची गरज नाही, पण जे बदल आहेत खास करून व्हेज आणि नॉनव्हेज बद्दलच्या जे काही कन्सेप्ट, तर त्याबद्दल थोडंसं. आपलं पूर्वीचं जे घरगुती जेवण होतं ते रिसर्च नुसार दॅट इज द मोस्ट हेल्दी फूड. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण जे साधं जेवण खायचो त्याच्यामध्ये खूप न्यूट्रिएंट्स होते, व्यवस्थित न्यूट्रिएंट्स होते. आत्ताचं जेवणाचं कॉम्पोजिशन खूप चेंज झालं. त्याच्यामध्ये जास्त फॅट यायला लागलं, जास्त कार्बोहायड्रेट्स यायला लागलं आणि त्याच्यामुळे आय थिंक आपलं न्यूट्रिशन कॅपॅसिटी ही थोडीशी कमी झाली आहे. म्हणजे जे न्यूट्रिएंट्स आपल्याला लागतात ते मिळण्याची क्षमता कमी झालेली आहे. व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन पैकी हेल्दी व्हेजिटेरियन ह्याच्यामध्ये रिसर्चनी बऱ्यापैकी व्यवस्थित दाखवलेलं आहे. नॉन व्हेजिटेरियन अनहेल्दी आहे का? जर तुम्ही दररोज नुसतं तेच खात असाल तर मग ते अनहेल्दी ठरू शकतं. पण तुम्ही समजा आठवड्यातून एकदा दोनदा असेल तर मग विदिन मॉडरेशन एव्हरीथिंग इज अप्रोप्रिएट असं म्हणतात. पण वरण भात त्याच्यावरती तूप ह्याच्यावरती खूप संशोधन झालं. म्हणजे आपल्याला लोकांनी खूप वेगळंच काहीतरी त्याची भीती दिलेली आहे की तूप खाल्लं तर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं, तूप खाल्ल्यानंतर तुमची लठ्ठपणा वाढतो, त्याच्यामुळे तुमच्या कोरोनरी आर्टरीजमध्ये ब्लॉक्स येऊ शकतात, म्हणून तूप बंद करा. त्याच्यामध्ये खरंच काही तथ्य नाही आहे, कारण खूप रिसर्च ह्याच्यावरती झालेला आहे. आणि आपल्या घरातलं जे साजूक तूप आहे त्याच्यामध्ये खूप हेल्दी क्वालिटीज आहेत. म्हणून वरण भात तूप आणि इंटरेस्टिंगली लोणचं पण आपण त्याच्यावर जे थोडंसं घेतो त्याच्या मागे पण खूप सायन्स आहे. म्हणजे ज्या पूर्वीच्या लोकांनी लोणचं तयार करायची जी पद्धत होती त्यांची, आणि लोणचं का करायचं आपण, का खायचं आपण, त्यांना कदाचित त्याचं मॉलिक्युलर मेकॅनिझम माहिती नसेल, पण त्यांना माहित होतं की हे खाल्ल्याने आपण हेल्दी राहू शकतो. आणि विशेष करून लोणच्यामध्ये असे काही बॅक्टेरिया असतात जे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगाचे ठरतात. म्हणून त्या लोणच्यामध्ये सुद्धा खूप लॉट ऑफ न्यूट्रिएंट्स इन द लोणचं. अच्छा सर, मिनोकाचा आता याच्या आधी आपण विषय थोडासा अर्धवट राहिला, तर हे जे होतंय तर त्याला अनुसरून माझा प्रश्न होता की हे हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण अलीकडे आलेलं आहे, म्हणजे कमी वयामध्ये हे हार्ट अटॅक येत आहेत, तर त्याच्या पाठीमागची कारणं म्हणजे ही बदललेली जीवनशैली आहे, ताणतणाव आहे, हे आहे की आणखी त्याला काही कारण आपण? एक तर हवा खूप प्रदूषित झाली आहे, म्हणून आपण आता सध्या जे आपण श्वास घेतो ते सगळं प्रदूषित हवेचंच आहे ते सगळं. त्याच्यामुळे आपल्या हृदयावरती परिणाम होतो. एक. दुसरं, तुमची लाईफस्टाईल पण खूप चेंज झाली हो. पूर्वी कसं आपण
कामाला जायचो, कामावरून परत यायचो, संध्याकाळी आराम करायचो, स्वच्छ हवा होती. आता लाईफ इतकं फास्ट झालंय की तुम्ही सकाळी घाईघाईमध्ये कामाला जाता, तिकडे दिवसभर तुमचं सगळं ते कामाचं टेन्शन, संध्याकाळी त्या प्रदूषित हवेमधून तुम्ही परत घरी येता, घरचं सगळं बाकीचं दुसरं स्ट्रेस. तर तो जो लाईफस्टाईल आहे तो खूप चेंज झाला. आपण पैसे जास्त कमवले पण लाईफस्टाईल आपली त्याची खूप खराब झाली. दुसरं म्हणजे माहित नाही की बाबा त्याच्यावरती म्हणजे काय संशोधन आतापर्यंत झालंय, पण अलीकडे जो मोबाईल किंवा टीव्ही किंवा हे जे काही गॅजेट्स आहेत तर याचा काय परिणाम होतो ह्याच्याबद्दल काही तुम्ही सांगाल सर? कारण ह्याच्याबद्दल बोललं खूप जातं, कारण आज माणूस समोर आल्यानंतर एकमेकांशी कमी बोलतो, कारण प्रत्येकाचं डोकं त्या मोबाईलमध्ये खूप असलेलं असतं. समोर आल्यानंतर फारसे बोलत नाहीत, मात्र चॅट मात्र भरपूर करतात, मेसेज पाठवणं किंवा हे जे आहे. तर हे कसं परिणाम करतंय सर? म्हणजे ह्याच्याबद्दल खूप बोललं जातंय, तेवढं कमीच आहे. ह्याचा आपल्या सोशल लाईफवरती खूप परिणाम होतो. पूर्वी मोबाईल नसल्यामुळे आपण लोकांना आपण भेटायला जायचो, बरोबर, आपण लोकांशी जास्त बोलायचो, आपले रिलेशनशिप्स खूप पर्सनल होते त्यावेळेला, आणि एक प्रकारे काय म्हणू आपण ऑर्गॅनिक असायचे हे रिलेशन जे होते ते. खरंच वाटलं तर त्याला आपण बोलायचो, एखाद्याचा राग आला तर तसेही लोक व्यक्त करायचे. आज हे सगळं कृत्रिम झालेलं आहे, म्हणजे मेसेज फॉरवर्ड करणं किंवा त्याला काहीतरी इमोजीच्या माध्यमातून उत्तर देणार. तर हे ठीक आहे, आता हे काळाच्या ओघात झालेले बदल आहेत टेक्नॉलॉजीनुसार, ते काही वाईट आहेत असं नाही, खूप चांगले पण आहेत. पण याचा परिणाम, ह्याच्या अतिवापराचा परिणाम जो होतोय तर तोही आपल्या सगळ्यांच्या शरीरावरती होतोय. एक तर तुमचं सोशल लाईफ खूप डिस्टर्ब होतं, कारण यू आर नॉट इन टच. दुसरं सतत मोबाईलमुळे असल्यामुळे डोळे आणि कान हे जे दोन आपण ऑर्गन्स वापरतो ह्याच्यावरती पण दुष्परिणाम खूप सापडलेले गेलेले आहेत. म्हणजे आपलं आयसाईटचं पॉवर किंवा हिअरिंगचं पॉवर, त्याच्यामुळं ते जे रेडिएशन्स येतात मोबाईलमधून त्याच्यामुळे आपल्या ब्रेनवरती काय परिणाम होतो हे डायरेक्ट इफेक्ट्स आहेत त्याचे. तिसरं लॅक ऑफ एक्सरसाइज. तुम्ही सतत फोनवरती सतत टीव्ही बघत असता, म्हणून तुम्ही जे संध्याकाळी जे बाहेर जायचा थोडंसं वॉक करायला, थोडंसं व्यायाम करायला, सगळं बंद होऊन जातं ते. आणि एस्पेशली मुलांमध्ये तर खूप जास्त दिसतं ते. म्हणजे मी लहान असताना आम्ही खाली खेळायला जायचो, बाहेर खेळायला जायचो, ती किती मोठी, इट इज अ बिग पार्ट ऑफ आवर लाईफ. आता कोणीच जात नाही, सगळे घरी बसून नुसतं मोबाईलवरती काहीतरी बघत बसतात किंवा टीव्हीवरती काहीतरी बघत बसतात. ती जी फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ती खूपच कमी झाली, खूपच कमी झाली. तर या गोष्टी एकातून दुसऱ्याशी, दुसऱ्यातून तिसऱ्याशी निगडीत आहेत. आपला विषय सुरू होता तो म्हणजे फुफ्फुसांवरती संशोधन करणारे डॉक्टर संदीप साळवी, आणि त्यांचं असं सांगणं आहे की आपल्या मेडिकल काउन्सिलकडून फुफ्फुसांवरती रेस्पिरेटरी जे काही तज्ज्ञ आहेत, फुफ्फुसांचे जे तज्ज्ञ आहेत, तर ती शाखाच मुळामध्ये काढून घेण्याचा तो प्रयत्न होतोय. आणि ती शाखा किती गरजेची आहे, तर ही अशा पद्धतीनं गरजेची आहे, कारण प्रदूषण वाढतंय, प्रदूषणामुळे आजार वाढत आहेत, आणि तुम्ही म्हटलात सर तसं हार्ट अटॅक नंतर दुसरं मृत्यूचं कारण हे श्वसनाशी संबंधित आजार ठरत आहेत, आणि त्यावरती उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर असणं, मग जनरल फिजिशियनकडे जाणं आणि याच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणं, याच्यामध्ये फरक आहे. खूप फरक आहे त्याच्यामध्ये. फुफ्फुसाचे आजार ह्याला खूप वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग लागतं. साधं उदाहरण देतो तुम्हाला. टीबीचे पेशंट्स कोण ट्रीट करतं? तुम्ही जर एका जनरल फिजिशियनकडे गेला, ज्यांनी MD मेडिसिन केलं, किंवा दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरकडे जा, त्यांना टीबी ट्रीट कसं करायचं तेवढं ज्ञान नाहीये त्यांच्याकडे. म्हणून जर आपण त्या लोकांवरती हा सगळा भार जर दिला की आता तुम्ही उद्यापासून तुम्ही सगळे टीबीचे पेशंट्स बघा, उद्यापासून तुम्ही सगळे लंग कॅन्सरचे पेशंट्स बघा, उद्यापासून तुम्ही सगळे अस्थमा आणि COPDचे पेशंट्स बघा, तर क्वालिटी ऑफ ट्रीटमेंट जी आहे ती खूपच कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे कॉमन माणसाचं खूप नुकसान होईल. सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे आपण येऊयात. तंत्रज्ञान हे सतत बदलतंय, नवीन शोध लागत आहेत जगामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये लागत आहेत, तसेच मेडिकल सायन्समध्ये लागत आहेत. तर हे तंत्रज्ञान वापरून उपचारांची नवीन पद्धत डॉक्टरांनी स्वीकारणं गरजेचं आहे, तरच रुग्णांपर्यंत त्याचे फायदे पोचतील. तर याबद्दल सर तुम्ही सांगा की काय बदल होत आहेत, म्हणजे या
फुफ्फुसांशी संबंधित आजार किती बदलले हे आपण पाहिलं. म्हणजे आधी हवा प्रदूषित नव्हती, आता हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित आहे. या प्रदूषणामुळं आपल्या फुफ्फुसांवरती परिणाम होतोय, त्याचा परिणाम इतर अवयवांवरती, आपल्या हृदयावरती होतोय, डायबिटीस, किडनी वगैरेवरती होतोय. हे सगळं नवं आहे, म्हणजे बदललेल्या आपल्या जीवनशैलीमुळे होणार आहे. मात्र याचबरोबर जे नवीन संशोधन होते तर ते काय आहे, आणि ते संशोधन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण ज्या डॉक्टरांकडे उपचारांसाठी जातो त्यांच्यापर्यंत पोहोचतंय का, ते डॉक्टर स्वतःला तेवढं अद्ययावत करतायत का, नवीन जे काही बदल होत आहेत मेडिकल सायन्समध्ये ते शिकतायत का, ते स्वीकारतायत का. सर, मेडिकल सायन्स दररोज चेंज होत राहतं. हो, म्हणजे आज आपल्याला जे ज्ञान आहे ह्या आजाराबद्दल उद्या ते कम्प्लिटली चेंज होऊ शकतं, आणि ते कम्प्लिटली म्हणजे 180 डिग्रीनी चेंज होऊ शकतं. म्हणजे उलटच काहीतरी त्याच्यामध्ये नवीन सापडलं जातं. उदाहरण तुम्हाला सांगतो की अस्थमाचा आजार घ्या. खूप पूर्वी दमा का होतो, त्याचे कारण काय आहेत, तर पूर्वीच्या काळी अशी समजत होती की अनहॅपी गॉड्स आणि स्पिरिट्स हे जर तुमच्यावरती जर राग, तुमच्यावरती जर त्यांनी राग ठेवला तर तुम्हाला दमाचा आजार होतो. मग याचं ट्रीटमेंट काय, तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची, अगरबत्ती लावायची, जे काय वेगवेगळे सॅक्रिफाइसेस झाले. उपचारांची जी पद्धत आहे तर ती कशी बदलते, म्हणजे आधी अमुक पद्धतीने उपचार होत होता, आता नवीन काही शोध लागले त्यामुळे त्याच आजारावरती वेगळ्या. तुम्हाला थोडंसं फ्युचरिस्टिक सांगतो. हो, काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता की ज्याच्यामध्ये तुम्ही खोकला ह्याचा फक्त आवाज ऐकून तुम्ही त्याचं निदान करू शकता. असं मी एक व्हिडिओ तयार केला होता जो खूप व्हायरल झाला. तो व्हिडिओ झाल्यानंतर इतकं प्रचंड प्रमाणात टेक्नॉलॉजी पण ऍडव्हान्स झाली की आता आम्ही जो जुना स्टेथोस्कोप वापरायचो, कानामध्ये ते 2 घालायचो आणि छाती किती हेल्दी आहे ते तपासायचो, आता त्याच्यामध्ये सगळं डिजिटल टेक्नॉलॉजी आलं. डिजिटल टेक्नॉलॉजी असं की कानामध्ये घालायच्या ऐवजी तुम्ही जो स्टेथोस्कोपचा भाग आहे तुमच्या मोबाईलमध्ये घालायचा तो, आणि तुम्ही इकडे श्वास घ्यायला सांगायचा, तुमचा मोबाईल रेकॉर्ड करतो सगळा आवाज, आणि तुमचा आवाज कसा आहे त्यानुसार तर तुम्हाला डायग्नोसिस पण सांगतं. म्हणजे हे जे डिजिटल स्टेथोस्कोप आलेले आहेत हे खूप प्रचंड प्रमाणात आता हे चेंज होत राहतील. त्याच्यानंतर लोकांनी असं टेक्नॉलॉजी डेव्हलप केलं की खोकला आहे का ते फक्त रेकॉर्ड करायचं. तो खोकला रेकॉर्ड करायचा तुमच्या स्मार्टफोनवरती आणि डॉक्टरकडे पाठवायचा. तो डॉक्टर तो खोकल्याचा जो आवाज आहे तो त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये घालतील आणि सांगतील हा खोकला कोणत्या कारणामुळे झाला. हे होतंय सध्या. आणि मला तर असं वाटतं की काही दिवसानंतर आपण जे स्मार्ट वॉच घालतो त्याच्यामध्ये आपल्याला हार्ट रेट येतं, ऑक्सिजन सॅच्युरेशन येतं, सगळं बरंच काय काय येतं. तुम्हाला जर खोकला आला तर फक्त एक बटन दाबायचं आणि खोकायचं याच्यावरती. मग तुमचं स्मार्ट वॉच तो आवाज रेकॉर्ड करेल, त्याचा अॅनालाइज करेल आणि तुम्हाला तिथंच डायग्नोस पण सांगेल की हा अस्थमाचा कॉफ आहे. सर, इतकं सगळं जर बदलतंय, इतकं सगळं तंत्रज्ञान नवीन येतंय, तर मग प्रश्न आहे की डॉक्टरांची निवड कशी करायची. आता हा खूप सब्जेक्टिव्ह आहे, कदाचित तुमच्यासाठी पण अडचणीचा ठरू शकतो, कोणी काहीतरी आक्षेपी घेऊ शकतं, पण तरी देखील द ओनली कॉन्स्टंट इन मेडिसिन इज चेंज. बरोबर. दररोज काही ना काहीतरी नवीन काहीतरी डिस्कवर केलं जातं. हे जेवढं डिस्कव्हरी होती हे डॉक्टरपर्यंत पोहोचायला, कॉमन डॉक्टरपर्यंत पोहोचायला बराच वेळ लागतो. म्हणजे समजा एक मोठा रिसर्च स्टडी पब्लिश झाला, त्याच्यामधून काहीतरी खूप नवीन कळायला लागलं आपल्याला, तर ते टेक्स्टबुकमध्ये येण्यासाठी साधारण 5 वर्ष लागतात. अच्छा. मग त्या 5 वर्षानंतर तो डॉक्टरला कदाचित त्यांनी वाचलं तर त्याला ते ज्ञान मिळतं. बापरे. त्यांनी जर ते वाचलं नाही तर तो 20 वर्षापूर्वी जो शिकला तेच प्रॅक्टिस करत राहत होतो. तर मग ते रुग्णांपर्यंत यायला तर किती वर्ष लागणार सर? हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून प्रत्येक डॉक्टरनी रेग्युलरली जे नवीन अपडेट्स आहेत, जे नवीन डिस्कव्हरीज आहेत, जे नवीन रिसर्च आहेत, ह्याचा त्यांनी रेग्युलरली अभ्यास करायला पाहिजे. अच्छा. कारण ते जे ज्ञान आहे ते पेशंट्सवरती डायरेक्टली वापरू शकतात. ते अच्छा. डायग्नोसिस, अर्ली डायग्नोसिस म्हणा, करेक्ट डायग्नोसिस म्हणा, ट्रीटमेंट बरोबर देणं,
हे सगळं त्या इट डिपेंड्स ऑन दॅट नॉलेज बेस. अच्छा. तर ह्याच्यावरती प्रत्येक डॉक्टरने थोडासा वेळ घालवायलाच हवा. अच्छा. म्हणजे आधी जर अस्थमाचंच उदाहरण घेऊ की आधी एक गोळी दिली जायची, आता तुम्ही म्हणता की ते इनहेल जर केलं तर तुम्ही अधिक बरं होतं. बरोबर? अगदी बरोबर. हे काय त्याच्यामध्ये झालं सर? पूर्वीच्या काळी इनहेलर जेव्हा नव्हते तेव्हा आम्ही अस्थमा गोळ्यांनी ट्रीट करायचो आणि सॅल्ब्युटामॉल नावाची गोळी मिळायची तेव्हा, अजूनही थोडेसे लोक वापरतात की ती गोळी खाल्ल्यानंतर पोटामध्ये जाते, पोटामध्ये ती डिझॉल्व्ह होती आणि आतड्यांमधून ती सगळी शोषली जाते. ती सगळी शोषून घेतल्यानंतर ते रक्तामध्ये मिक्स होऊन जाते आणि आपल्या हृदयापर्यंत जाते आणि हृदयामध्ये सगळीकडं त्याला स्प्रेड करतं. त्याच्यातला फक्त थोडासा भाग आपल्या फुफ्फुसाच्या श्वासनलिकेमध्ये जातो. अख्ख्या शरीरामध्ये ती जाते, अख्ख्या शरीरामध्ये फुफ्फुसामध्ये सगळीकडे जातो. छोटासा भाग फक्त फुफ्फुसामध्ये जातो. त्याचा उपयोग तेवढाच होतो, बाकी शरीराला मग काही त्याचा काय उपयोग? त्याचा उपयोगच काय नाही ना दुसऱ्या शरीरात, दुसऱ्या अवयवांमध्ये. तोच इफेक्ट 1/10 द डोस, म्हणजे ती जी 2 मिलीग्रामची गोळी आपण खातो किंवा खायचो, 2 मिलीग्राम म्हणजे 2000 मायक्रोग्रॅम, 2000 मायक्रोग्रॅम. तोच इफेक्ट तुम्ही 200 मायक्रोग्रॅमनी इनहेलर वाटे तुम्ही त्याचा इफेक्ट मिळवू शकता. अच्छा. आता तो इनहेलर तो घेतल्यानंतर तो डायरेक्टली श्वासनलिकेमध्ये जातो, म्हणून त्याचा इफेक्ट व्हायला 3 ते 4 मिनिटं लागतात फक्त. अच्छा. 3 ते 4 मिनिटात त्याचा इफेक्ट सुरू होतो. 1/10 द डोस म्हणजे गोळीच्या 10 पटीने कमी हा डोस आपण आपल्या शरीराला एक्सपोज करतो आणि त्याचा इफेक्ट एकदम फास्टात येतो. म्हणजे सेफेस्ट, फास्टेस्ट आणि मोस्ट इफेक्टिव्ह बरोबर हे इनहेलेशन थेरपी. पण मग याचा उपयोग किती डॉक्टर करतात? ह्याचा उपयोग बघा ना, इट इज अ व्हेरी सॅड थिंग की जर आपला भारत देश कॉन्ट्रीब्युट्स टू 46% ऑफ ग्लोबल अस्थमा डेथ्स. अख्ख्या जगामध्ये 100 ॲस्मॅटिक्स जेव्हा मरतात त्याच्यापैकी 46 हे भारतातले असतात. ह्याचं एक महत्वाचं कारण की आपल्या अस्थमा पेशंट्सला हे इनहेलेशन थेरपी मिळत नाही. आम्ही ह्याचा एक खूप मोठा अभ्यास केला. याचं कारण डॉक्टरांनी स्वतःला अद्ययावत अपडेट्स न ठेवणं. एक तर डॉक्टरकडेच नॉलेज नाहीये. हो. आणि दुसरा, तुम्ही कंटिन्यू करा, फक्त एक उपप्रश्न विचारून ठेवतो. औषध कंपन्यांचा कितपत रोल आहे? औषध कंपन्यांचा जे बाकीचे जे गोळ्या आहेत ते तर प्रमोट करत राहतील. बरोबर. म्हणून डॉक्टर काय म्हणतात, आम्हाला हेच गोळ्या द्यायच्या, इनहेलर द्यायची गरज नाहीये. कारण आम्हाला एक तर त्यांना त्याचं ज्ञान पण नसतं की इनहेलेशन थेरपी हे सगळ्यात उत्तम ट्रीटमेंट आहे. पण ह्याच्याबरोबर पेशंटचे पण बरेच इश्यूज असतात. सोशल स्टिग्मा, सगळ्यांसमोर मी इनहेलर नाही वापरायचं, लोक काय म्हणतील, लोक मला नावं ठेवतील, म्हणून ते गोळी घेतली की कोणाला गपचूप गोळी घ्यायची. हा एक भाग झाला. दुसरा, पेशंट्सला असं वाटतं की अरे यार हे खूप पॉवरफुल औषध दिसतंय हे, कारण लोकांनी त्यांना सगळ्यांना सांगितलं अरे कुठे इनहेलर घेतो तू, त्याच्यापेक्षा गोळ्या घे, हे खूप पॉवरफुल औषध आहे, तुला ह्यानी खूप साईड इफेक्ट्स येतील. हे ऐकून आपण ते एक्सेप्ट करायला लागतो की हे नाही वापरायला पाहिजे. तिसरं, मला ह्याची सवय लागेल. मग ते म्हणतात नको बाबा, सवय लागेल आपण नाहीच वापरायचं, गोळ्या खाल्लेलं बरं, ह्याच्यामुळे आपल्याला ह्याची सवय लागेल म्हणून नाहीच घ्यायचं आपण. पण याचं एक्सप्लेनेशन असं आहे की सवय लागणं म्हणजे काय, तुम्हाला जर चष्मा लागला तर तुम्ही ते 7 दिवस चष्मा घालून नंतर म्हणता का आता माझा कोर्स झाला चष्म्याचा, आता मी 7 दिवसानंतर नाही घालणार, असं म्हणता का तुम्ही? आपण तेव्हा म्हणतो आपल्याला चष्म्याची गरज आहे, एकदा चष्मा लागला की लागला. त्याचप्रमाणे जर आपल्याला आपल्या श्वासनलिकेला जर त्या औषधाची गरज असेल तर इट इज अ नेसेसिटी. तुम्ही मला त्याची सवय होईल म्हणून मी ते औषध न घ्यायला पाहिजे, आय थिंक हे सगळं चुकीचं आहे, हे सगळे गैरसमजत आहे. सर, तुमच्याशी बोलेल तेवढं कमीच आहे, अजूनही माझं समाधान होत नाही, 1 तास आपण बोलतो. पण खरंच आता शेवटचा प्रश्न की हे सगळं पाहतो होतो आपण, तर एक मेडिकल पॉलिसी, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक पॉलिसी, एक धोरण आवश्यक असतं. म्हणजे भविष्याचा विचार करून अगदी रस्ते कसे बनवावेत इथपासून धोरण असतं, किंवा कर कसा संकलित करावा याचं पण धोरण असतं, शैक्षणिक धोरण असतं, सामाजिक धोरण असतं, राजकीय धोरण असतं. पण हा इतका सगळा महत्वाचा विषय आहे आरोग्याशी संबंधित, तर याच्या धोरणाच्या बाबतीत तुम्ही काय पाहतात सर? खरं सांगू तुम्हाला, आतापर्यंत आपलं जे सगळं एनर्जी आहे ते आपण क्युरेटिव्ह ट्रीटमेंटवरती
घालवतो आहोत. घालवत आहोत. आजार आजार झाल्यानंतर आपण त्याला बरं करण्यासाठी आपण काय काय करायला हवं. तुम्हाला जर खरंच हेल्दी राहायचं असेल तर तुम्ही प्रिव्हेंटेटिव्ह केअर घ्यायला पाहिजे. आपण त्याला वेलनेस म्हणतो की मला हे आजार होऊ नये म्हणून मी काय काय करायला पाहिजे माझ्या शरीरासाठी. आय थिंक ते जोपर्यंत माइंडसेट आपल्यामध्ये येत नाही ना तोपर्यंत आपण हेल्दी नाही होणार. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तर आपल्या विषयाची सुरुवात झालेली होती ती म्हणजे फुफ्फुसांशी संबंधित आजारांवरती उपचार करणारे जे डॉक्टर आहेत ती ज्ञानशाखाच काढून घेण्याचा निर्णय मेडिकल काउन्सिलकडून करण्यात आला. त्या विरोधामध्ये दाद मागण्यात आली आहे. न्यायालयामध्ये हा सगळा वाद प्रलंबित आहे आणि फुफ्फुसांशी संबंधित हे तज्ज्ञ डॉक्टर असणं का गरजेचं आहे ते साळवी सरांशी बोलल्यानंतर आपल्या सगळ्यांना समजलंय की नवीन किती आजार आपल्या अवतीभोवती घोंगावत आहेत प्रदूषणामुळे, यानं त्या प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि किती अधिक गंभीर आजारांना, हार्ट अटॅक असेल किंवा डायबिटीस असेल, याला ते कारणीभूत ठरत आहेत. तर या सगळ्या चर्चेतून हेच लक्षात येते की फक्त वरवरचं जे काही ज्ञान आहे तर त्याचा काही उपयोग नाही आहे. जगामध्ये जे नवीन संशोधन होत आहे ते नवीन संशोधन आपल्या डॉक्टरांनी आत्मसात करणं आणि वेळीच आत्मसात करणं. कारण सर तुम्ही म्हटलात की एखादा रिसर्च पेपर पब्लिश झाल्यानंतर तो टेक्स्टबुकमध्ये म्हणजे डॉक्टरांना जो अभ्यासक्रम असतो त्यामध्ये यायला 5 वर्ष लागत आहेत. तिथून ते डॉक्टर ते शिकणार आणि त्यानंतर ते नवीन संशोधन रुग्णांपर्यंत पोहोचायला तिथून पुढे आणखी 5 वर्ष म्हणजे 10-12 वर्ष तर जात आहेत हे नवीन संशोधन रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी. तर हा जो काही कालावधी लागतो आहे त्यातून अनेक जण या आधीच मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळं एक व्यापक असं धोरण या सगळ्या बाबतीत आखण्याची गरज आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.